वरून क्रिस्पी, आतून मऊ, खमंग खरपूस असे मटारचे नगेट्स बनवलेले आहेत। मस्ट ट्राय रेसिपी आहे। तर नमस्कार मंडळी, चला बनवूया मटारचे नगेट्स। त्यासाठी इथे एक मोठी वाटी मी मटार घेतलेले आहेत, मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचे आहे। 7-8 लसूण पाकळ्या घालायच्या आहेत, मिक्सरला हे फिरवून घ्यायचं आहे। त्यानंतर कढईमध्ये तेल घालायचं आहे, त्यात जिरे घालून घेतलेले आहेत। ही सगळी पेस्ट यामध्ये घालायची आहे आणि याला थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे 1-2 मिनिटभर। यानंतर यामध्ये चिली फ्लेक्स घालून घेतलेला आहे, मीठ घालायचं आहे, थोडीशी हळद घालायची आहे। याला आता मिक्स करून घेऊया। यामध्ये 1 ग्लास भरून पाणी घालायचं आहे। त्यानंतर पाव वाटी रवा घेतलेला आहे, तो घालून घेऊया। याला मिक्स करायचं आहे, झाकण ठेवून 1 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे। नंतर हे बघा, हे सगळं असं मिळून येतं। यामध्ये 1 उकडलेला बटाटा घालून घ्यायचा आहे। त्यानंतर याला मॅश करायचं आहे, एकजीव करून घेतलेला आहे। याला वळून घेऊया अशा पद्धतीने आणि याला कट करून घ्यायचंय। याला अशा शेपमध्ये कट करून घेतलेला आहे, तुम्ही कशाही शेपमध्ये कट करून घेतले तरी चालेल। तेलामध्ये हे नगेट्स सोडायचे आहेत। खूप जास्त नगेट्स एकदम सोडू नका, थोडेसे नगेट्स सोडा, नाहीतर ते एकमेकाला चिकटतात। थोडासा आकार धरला की मग झाऱ्याने खालीवर करून गोल्डन ब्राऊन कलरवरती याला मस्त असं फ्राय करून घ्यायचंय। आवाज ऐका, बघा, वरतून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट असे खमंग खरपूस नगेट्स तयार झालेले आहे। एकदा तरी बनवून पाहायलाच हवेत अशी ही रेसिपी आहे। तर मंडळी, तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, खूपच आवडली असेल तर कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीमध्ये।